नंतर कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्यांनी जाहीर केले. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील कोणी येतील जे येतील त्यांना घेऊन लढायचा या गोकुळमध्ये शेतकरी विमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील. त्यानंतर कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्यांनी जाहीर केले. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील कोणी येतील जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. तर सहकारमध्ये एक मोठी संस्था म्हणून त्याकडे पाहिलं जाते. तिथं देखील पक्षीय राजकारण जर आलं तर सहकार टिकवण्यासाठी जे सगळेजण मिळून कष्ट करत असतात. नाही, मला वाटते आजपर्यंत आम्ही राजकीय जोडे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळमधून बाहेर ठेवलेले, परंतु आता पुढच्या बाजूनं ते येणार असतील तर आम्ही त्याला काही थांबवू शकत नाही. कारण की आता महायुतीची सत्ता देशात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये अशी सगळीकडे आहे. त्यामुळे आता गोकुळमध्ये सुद्धा त्यांना वाटत असेल की महायुतीची सत्ता यावी. सरकारमध्ये असं पक्षीय नाही, मला वाटतं कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. गोकुळची ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी गोकुळचा मतदार योग्य निर्णय घेईल आणि तो आमच्या बाजूने घेईल याची मला खात्री आहे. पण शिवाजी पाटील यांनी अचानकपणे ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये अदृश्य शक्तीचा देखील हात असतो. मला वाटतं हा महायुतीतला जो काय गोंधळ आहे तो त्यांनी एकत्र बसला पाहिजे. आता परवा आम्ही बघितलं शिष्टमंडळ गेलं, मुख्यमंत्र्यांना भेटलं, उपमुख्यमंत्र्यांना भेटलं, त्या शिष्टमंडळात ही सगळी मंडळी एकत्र दिसत आहेत आम्हाला. त्यामुळे आता निवडणूक सुरू होते तोपर्यंत त्याच्यावर बोलणं. शिवाजी पाटलांनी तर आता मुश्रीफ आमच्या सोबत नको या गोकुळच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे करणार असं म्हटलेलं आहे. मला वाटतं खरं मुश्रीफ साहेबांनी महायुतीचंच पॅनेल असणार असं एक 12,000 वेळा जाहीर केलेलं आहे गेल्या 6 महिन्यात. त्यामुळे आता माझं काय त्यांचं त्या बाबतीत बोलणं झालेलं नाही. कारण की त्यांनी एवढं ते मुश्रीफ साहेबांनी महायुतीचा एवढा ध्यास घेतलेला आहे की महायुतीचे शिल्पकार असल्यासारखं ते आता अगदी महायुती म्हणून या ठिकाणी सगळं पुढे जात आहे. त्यामुळे आता काय बोलणार, त्यांचं चालू. तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण की सुरुवात त्यांनी केलेली आहे की निवडणूक महायुती म्हणून लढणार, आम्ही कुणाला बरोबर घेणार नाही वगैरे वगैरे त्यांनी चालू केलेलं. मी काय चालू केलं मित्र म्हणून सुद्धा तुमच्यापासून ते दूर केलेले आहेत का? नाही, अजून भेट झाली, विचारतो आता एकदा.